नमस्कार. सिंपल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण साबुदाणे न भिजवता वरई वापरून साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. साबुदाणा वडा बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणे घेतले आहेत आणि आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त बारीक पीठ नाही करायचं, याचं जाड रवा असतो त्या पद्धतीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वरई टाकून बारीक करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी पोह्यांचे 4 चमचे वरई घेतले आहे आणि ती पण मिक्सरला बारीक करून घेतली आहे. याची पण जास्त पीठ नाही करायचं आपल्याला. जास्त हिरवी मिरची घेतली आहे या ठिकाणी, अद्रक टाकायचं आहे आणि जिरे टाकून आपण वाटून घेणार आहोत. आता पीठ मळायला घेऊयात. तर ह्या ठिकाणी मी 1 बटाटा घेतला आहे मोठा. तर तुम्ही छोटे छोटे 2 बटाटे घेतले तरी चालतील. आणि अशा पद्धतीने आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचा आहे हा बटाटा. हाताच्या साहाय्याने मॅश करायचा नाही आहे. आता या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता अगोदरच. तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. हिरवी मिरची टाकायची आहे. चवीपुरते मीठ टाकणार आहोत आणि चिली फ्लेक्स घेतला आहे या ठिकाणी मी. त्याने आपले वडे खूप सुंदर दिसतात. तर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. ह्या ठिकाणी आपण तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्यानुसार हिरवी मिरची आणि लाल तिखटाचा अंदाज घ्या. आणि आपल्याला हे पीठ आता अगोदर पाणी न वापरता असंच मळून घ्यायचं आहे व्यवस्थित बटाट्यामध्ये. आणि मग लागलं तर नंतर आपण पाणी घालणार आहोत. अगोदरच पाणी घातलं तर आपलं पीठ जास्त चिकट होईल. जास्त पाण्याची गरज नसते या पिठाला. तर आता ह्या ठिकाणी मी पोह्यांचे 2 ते 3 चमचे पाणी घालत आहे. तुम्ही किती पाणी लागतं त्यानुसार अंदाज घेऊन पाणी टाका. आपण साबूस तांदूळ बारीक करून घेतले आहे, त्याच्यामुळं भिजायला जास्त पाणी नाही लागत. बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत हे पीठ. 20 मिनिटं झाले आहेत. तर बघूयात आपलं पीठ भिजलंय का. बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे साबुदाणे, कारण चिकट असं पीठ झालं आहे आपलं एकदम परफेक्ट. आणि आता परत मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला आणि मग वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर हे वडे जास्त पातळ पण नाही बनवायचे आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचे, कारण आपण पीठ बनवून वडे बनवत आहे. तर मीडियम हे अशा पद्धतीनं वडे बनवून घ्यायचे आहेत. तर ह्या ठिकाणी तुमचं पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊन पण वडे बनवले तरी चालतील. पण परफेक्ट असं जर पीठ झालं तुमचं तर अजिबात हाताला चिकटत नाही. बघू शकता तुम्ही. तर ह्या अशा पद्धतीनं वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आपण तळून घेणार आहोत आता. तर ह्या ठिकाणी मी तेल तापत ठेवलं होतं अगोदरच. तर आपल्याला जास्त कडकडीत तेल नाही करायचं. हे वड्यांचं कमी ठेवायचं आहे गॅस. ह्या ठिकाणी आपल्याला तेल एकदा तापलं की, कारण जास्त कडकडीत तेलात वडा जर सोडला तर वडा फास्ट तळला जाईल आणि आतून आपला वडा कच्चा राहील. त्यामुळे हे वडे आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. 10 मिनटं लागतात हे वडे तळण्यासाठी. आणि हे वडे अजिबात तेलात फुटत नाहीत आणि तेलकट पण होत नाहीत. असं पलटी करत करत आपल्याला व्यवस्थित असा वडा आपला तळून घ्यायचा आहे. आता नवरात्र आला आहे तर तुम्ही रोज वरईची भाकरी किंवा मग खिचडी तेच टेस्ट खायला नको वाटतो. तोच साबुदाणा वडा
त्यापेक्षा हे अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा वडा नक्की करून बघा। हा वडा अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम टेस्ट एक वेगळीच होते ह्या वड्यांची। बघू शकता किती सुंदर असा दिसत आहे आपला वडा। जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच टेस्टला पण खूप छान लागतो हा वडा। तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर पण हा वडा खाल्ला तरी छान लागेल किंवा मग दह्यासोबत पण खाऊ शकता हा वडा। आता आपले वडे तळून झाले आहेत, आपण काढून घेऊयात। आणि राहिलेले वडे पण तळून घेऊयात आपण। आता गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने वडे जर आपण सोडले लगेच झाऱ्या लावू नका आपल्या वड्यांना। लगेच झाऱ्या लावला तर आपले झाऱ्याला वडे चिकटतात। त्यामुळे थोडे 1-2 मिनटं थांबा आणि नंतरच मग आपले वडे पलटी करा। बघा अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित पलटी करून करून आपले वडे तळून घ्यायचे आहेत। बघू शकता कलर पण खूप सुंदर येतो ह्या वड्यांना। तर मग मैत्रिणींनो, आजचे हे उपवासाचे वडे तुम्हाला कसे वाटले ते सांगा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आपले आता सर्व वडे तळून झाले आहेत। बघू शकता किती सुंदर असा आवाज येत आहे वड्यांचा। एकदम कुरकुरीत असे, वरतून कडक आणि आतून नरम असे हे वडे होतात। बघा दिसायला पण खूप सुंदर दिसतात। एक वडा मी तोडून दाखवत आहे तुम्हाला। बघा खूपच सुंदर दिसत आहेत आणि टेस्टला पण खूप छान लागतात। तयार आहेत आपले साबुदाणा वडे।